मित्रांनो, आमदार, खासदार किंवा आपल्या देशामध्ये जी काही लोक संवैधानिक पदावर बसलेले आहेत त्यांना जर अशी सक्ती लावली गेली की त्यांची जे काही मुलं असतील किंवा नातवंड असतील त्यांचं प्राथमिक शिक्षण हे सरकारी शाळांमध्येच झालं पाहिजे आणि ती शाळा त्यांच्या मतदारसंघातलीच असली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या परिवारातील कुठल्याही व्यक्तीला कुठलाही आजार झाला तर त्याचा प्राथमिक उपचार त्यांच्या मतदारसंघातील सरकारी दवाखान्यातच झाला पाहिजे। जर असा काही कायदा अंमलात आला तर त्याचा फायदा असा होईल की या आमदारांना आणि खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील शाळांचा आणि दवाखान्यांचा विकास करावा लागेल, कारण उद्या त्यांना त्यांच्याच मुलांना किंवा त्यांच्याच नातवंडांना त्या शाळेत टाकायचं असेल। दुसऱ्या बाजूनं ही लोक दवाखान्यांचाही विकास करतील, कारण त्यांच्या घरातील कोणाला काही आजार झाला तर त्याच दवाखान्यात जाऊन त्यांना उपचार करावा लागेल। खरं तर असं म्हणतात की कुठल्याही देशाच्या विकासात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे आरोग्य। जर अशा प्रकारचा एखादा कायदा लागू झाला तर त्या दोन्ही गोष्टींना न्याय मिळेल। आणि आपण ज्या नेहमी गप्पा मारतो की प्रत्येक माणसाला समान न्याय आपल्या देशामध्ये मिळावा, जर असा काही कायदा लागू झाला आणि जेव्हा एखाद्या मतदारसंघातील सगळ्यात ताकदवान व्यक्ती, ज्याला आपण आमदार किंवा खासदार म्हणतो, त्या आमदार किंवा खासदाराचा मुलगा आणि त्या मतदारसंघातील सगळ्यात गरीब एखादा व्यक्ती त्याचा मुलगा, जेव्हा ही दोन मुलं एकाच शाळेत एकाच वर्गात शिकतील तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या देशातील संविधानाला किंवा जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी इतर लोकांनी जो काही या देशासाठी लढा दिला त्यांच्या लढ्याला खऱ्या अर्थानं यश मिळेल। जर अशा प्रकारचा एखादा कायदा लागू झाला तर याबद्दल तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।